भीमाबाई आंबेडकर यांची 171वी जयंती साजरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई रामजी आंबेडकर यांची 171वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील बौद्ध महासभेच्या कार्यालयात आज साजरी करण्यात आली। यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे, रवी कांबळे, DS खरात, मुस्लिम समाजातील निजामभाई, पत्रकार सुनील कोकरे यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते। एक जरुरी सूचना, आपण जर समता वॉइसवर नवीन असाल तर आत्ताच समता वॉइस चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सप्रेम जय भीम नमो बुद्धाय जय संविधान। आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता भीमाबाई सपकाळ आंबेडकर यांचा आपण 171वा जन्मदिवस साजरा करत आहोत। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं या ऑफिसमध्ये साजरा करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सोबत मिळून मिसळून जयंती साजरी करत आहोत। या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे सर्व धर्म समभाव आणि संविधान समर्थक जोडो अभियान या बॅनर खाली आज आपण 171वी जयंती आपल्या कांबळे मित्रमंडळ तसेच सर्व या मुस्लिम समाजातील मौलांना आणि मुस्लिम बांधव आणि बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी या ठिकाणी या नगरातील मुस्लिम बांधवांना घेऊन आज या ठिकाणी आपण माता भीमाईची जयंती साजरी करत आहोत। आणि विशेषतः या ठिकाणी मी या जयंती दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना व परभणी शहरातील सर्व बंधू भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्व धर्म समभाव एकीने वागावा हा संदेश या ठिकाणी मी आज देतो आणि इथंच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला मी नतमस्तक होतो। या ठिकाणी आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी माता भीमाई यांची जयंती या भीमनगर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन साजरी केली। तसेच आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे साहेब, मी भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य माजी शहर सरचिटणीस खरात साहेब, हे सर्वजण आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी एकोप्याने एकत्र झाले व माता भीमाईची जयंती हर्षोल्लासात साजरी केली। त्याबद्दल मी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।